किंवा या ठिकाणी आपण जे काही माल फिरवलो त्याचा खर्च आम्हाला जवळपास 35 ते 40 हजार रुपये खर्च असतो आणि आम्हाला मालसुद्धा तेवढाच होतो. लयत लय झाला तर झाला 50 हजाराचा होईल. मग याच्यावर तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवण करत असताना कमीत कमी पहिला घास घ्यायच्या टायमाला आमचं स्मरण करायचा किंवा हे जे पिकवलं अन्न आपण खातोय हे काही तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराचं नाही, शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवले अन्न नाही. आणि तुमचे हे काय 8.5 हजार रुपयाच्या टिकल्या आम्हाला तुम्ही देणार होते का? ते तर अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही. मुख्यमंत्री साहेब म्हणत होते की यांना दिवाळीची पूर्वी आम्ही अतिवृष्टी अनुदान देऊ. डोकं ठिकाणी का मुख्यमंत्री साहेब? अजून आम्हाला या ठिकाणी ते अनुदान अतिवृष्टीचं आलं नाही. तुमच्यामुळं आमचे हाल चालू आहे. तुमचा एकच धडाका आहे, तुमच्या आपल्या महाराष्ट्रामधले जे काही उद्योग आहे हे उद्योग तुम्हाला गुजरातला नेऊन घालायचे. आणि त्या गुजरातवाल्याचा त्या मोदीचा एकच धडाका आहे की जेवढे काही देशामधले जे काही उद्योगधंदे हे ते आदरणीनं अंबानीला द्यायचे. बस दुसरा तुमचा कार्यक्रम काहीच नाही. त्यांचे तुम्ही पाळी कुत्रे एवढं मला म्हणायचं आहे. आणि आम्ही जे कष्ट करतो या कष्टाला भाव पाहिजे, नाहीतर मोकळ्याने तुम्ही खुर्ची खाली करा. तुमच्यासारखा मुख्यमंत्री आता पण मी पाहिला नाही. जरा बघा, शेतकऱ्यांची काळजी करा. धन्यवाद. आता या ठिकाणी टोकन चालू आहे.